रिंगण म्हणजे काय आणि ते कसं तयार होतं हे ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. मी समाधान खांडेकर. तुम्ही बघू शकता आज खडूस फाटा या ठिकाणी माऊलींचं गोल रिंगण पार पडणार आहे. काही वेळातच माऊलींची पालखी रिंगणाच्या आतमध्ये येईल, त्यानंतर आरती होईल. त्यानंतर जे माऊलींचे अश्व आहेत ते या रिंगणातून धावतील. हा एक अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवण्यासाठी बघू शकता लाखो वारकरी आणि लाखो जे माऊली भक्त आहेत ते ह्या खडूस फाट्याच्या प्रांगणात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता हा एक अविस्मरणीय क्षण असतो जो आपल्याला वर्षभर ऊर्जा देत असतो. हा क्षण पाहण्यासाठी सर्वांनी इथं खूप गर्दी केलेली आहे. तुम्ही बघू शकता हा क्षण काही वेळातच सुरू होतोय आणि तो आपण आपल्या महाचर्चेच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रामकृष्ण हरेशी कमेंट करा. व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्ही पाहू शकता ज्या दिंड्या आहेत त्या आतमध्ये येऊन जे रिंगण आहे ते सजावटीचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता माऊलींच्या रथाच्या पुढच्या आणि पाठीमागच्या ज्या दिंड्या असतात त्या इथं एकत्र येऊन जे ध्वज आहेत ते एका लेनमध्ये लावलेले जात आहेत. तुम्ही बघू शकता ज्या दिंड्यांचे ध्वज असतात ते ध्वज तुम्ही बघू शकता. जे मानाच्या दिंड्या आहेत त्या आतमध्ये चाललेल्या आहेत. जे ध्वज ज्यांच्या हातामध्ये ध्वज असतात तेच रिंगणाच्या आतमध्ये गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे तुम्ही पाहू शकता ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्यांचे जे पताका घेतलेले आहे, भगवी पताका ज्यांच्या हातात आहे असे माऊली आतमध्ये चाललेले आहेत. आणि तुम्ही पलीकडे बघू शकता रिंगणाचा थरार. ज्या इतर दिंड्यांमधील जे इतर वारकरी असतात ते रिंगण सजावटीचं काम करत आहेत पलीकडल्या बाजूने. आणि असंच सगळं सर्व दिंड्या एकत्र येऊन हे एक रिंगण तयार होत असतं. तुम्ही बघू शकता दिंड्यातील सर्व वारकरी एकत्र येऊन हे रिंगण तयार होत असतं. रिंगण कशा पद्धतीनं तयार केलं जाते तुम्ही बघू शकता. जे ध्वज आहेत ते आतमध्ये घेऊन चाललेले आहेत. वागण्याचे योग होते म्हणून उद्या ठाकूर बुवाचे तिथं एक असतं. ठाकूर बुवाचे तिथं असतं बोंडल्याच्या अलीकडे. तुम्ही पाहू शकता ज्या ध्वज आहेत ते ध्वज घेऊन चाललेले आहेत आणि बाकीचे जे वारकरी आहेत ते बाजूने जाऊन हे सजावटीचं काम करत आहेत. असंच सर्व दिंड्या एकत्र येऊन हे एक रिंगण तयार होतं. तुम्ही बघू शकता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व दिंड्या या रिंगणामध्ये येत असतात आणि या पद्धतीने हे रिंगण तयार होत असतं.
तुम्ही पाहू शकता एकदम सर्व ह्या रिंगणावरती एकदम भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हरिनामाचा गजर करत सर्व जे वारकरी आहेत ते या रिंगणामध्ये थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही पाहू शकता रिंगणातले जे अश्व असतात ते इथं थांबलेले आहेत. रिंगणाचा पूर्ण थरार या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे. तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रिंगण म्हणजे काय हे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. कशा पद्धतीने रिंगण तयार केलं जातं हा पूर्ण थरार या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आळंदी ते पंढरपूर ही आनंदवारी आपण कव्हर करत सध्या पोचलेलो आहे. माळशिरसच्या पुढे जे खुडूस फाटा हे आहे ठिकाण, त्या ठिकाणी जे गोल रिंगण आहे या ठिकाणी आहोत. आळंदी ते पंढरपूर वारीतील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही महाचर्चा या फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या. तुम्ही पाहू शकता आज खुडूस फाटा या ठिकाणी माऊलींचं गोल रिंगण पार पडत आहे. ह्या गोल रिंगणाचा पूर्ण थरार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तुम्ही पाहू शकता माऊलींची पालखी ही रिंगणामध्ये आलेली आहे आणि काही क्षणातच रिंगण सोहळा पार पडेल. तरी हा पूर्ण थरार पाहण्यासाठी आपल्या महाचर्चा चॅनलला फॉलो करा. आपण प्रत्येक वर्षी आळंदी ते पंढरपूर ही आनंदवारी कव्हर करत असतो. आळंदी ते पंढरपूर ही आनंदवारीचा थरार पाहण्यासाठी संपूर्ण वारी आपण या माध्यमातून कव्हर करत असतो. हे पाहण्यासाठी आपल्या महाचर्चा या चॅनलला नक्की फॉलो करा.
कृष्ण हरी माऊली, तुम्हाला हे रिंगण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या महाचर्चा या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. आणि ही आनंदवारी आपण प्रत्येक वर्षी तुम्हाला इथून पुढे लाईव्ह दाखवणार आहे.